शेतकरी विरोधी केंद्र शासनाने इंडो-यूए ट्रेड लीग लागू केली आहे, जी भारतातील शेतकऱ्यांना भविष्यात घातक असून ती रद्द करण्याच्या मागणीकरिता देशभरात साखळी पद्धतीने उपोषण सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सत्याग्रहाचा आजचा 7वा दिवस शेतकरी विरोधी इंडी-यूएस ट्रेड लीग रद्द करण्यात यावी या मागणीकरिता युवक काँग्रेस सत्याग्रह साखळी पद्धतीने सुरूच आहे। यावेळी सत्याग्रहाला माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार भाई जगताप, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, महिला काँग्रेस अध्यक्ष कंचनमालाताई गावंडे, संपूर्ण देशात इंडो-यूएस ट्रेड लीग रद्द करण्याबाबत सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हितार्थ युवक काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह सुरू आहे। ती रद्द व्हावी ही आमची मागणी आहे। शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे सरकार करत आहे। अतिशय घातक ट्रेड डील आहे। या विरोधात अमरावती जिल्हा युवक काँग्रेस सुद्धा सत्याग्रह करत आहे। आज त्यांचा 7वा दिवस आहे। केंद्र सरकारच्या किसान विरोधी ट्रेड करारच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या ठिकाणी हा सत्याग्रह सुरू आहे। जोपर्यंत किसान ट्रेड डील रद्द होत नाही तोपर्यंत संपूर्ण देशामध्ये युवक काँग्रेस निरंतर सत्याग्रह हा सुरू राहील। केंद्र शासनाचा हा जो ट्रेड करार आहे यामध्ये आम्हाला अशी शंका आहे की नरेंद्र मोदी यांचे ॲब्स्टिन फाईलमध्ये नाव आल्यामुळं ते पूर्णपणे सरेंडर झालेले आहे आणि त्यातूनच त्यांनी जागतिक पातळीवर हा त्यांच्यासोबत करार केलेला आहे। हा आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधी करार असल्यामुळं आमची युवक काँग्रेसची प्रामाणिक मागणी आहे की हा करार रद्द झाला पाहिजे। त्यासाठी हा आमचा सत्याग्रह सुरू आहे। यावेळी युवक काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, माजी विशेष जबाबदारी राहुल येवले, मेळघाट विधानसभाची युवक काँग्रेस यांच्याकडे केली आहे। यावेळी प्रदेश महासचिव निलेश कुहे, सागर कलाने, सहदेव बेलकर, तालुकाध्यक्ष चिखलदरा, मेळघाट विधानसभा अध्यक्ष पियुष मालवीय, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, बडनेरा विधानसभा अध्यक्ष आशिष यादव, रामलाल काळे, तालुकाध्यक्ष चिखलदरा संदीप मुंडे, शुभम बांबल, ललिता पेढेकर, विकी राठोड, कमलेश राठोड, धनराज आठवले, अक्षय घुमावरे, चिंटू झाडखंडे यांच्यासह युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी विरोधी सरकारने लागू केलेली ट्रेड डील रद्द करावी, शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणे बंद करावे। हा निर्णय जागतिक पातळीवर ॲब्स्टिन फाईलमध्ये नाव आल्यामुळे नरेंद्र सरेंडर झाले व त्यांच्यामुळेच अशी निर्णय घेत आहे। जोपर्यंत ही डील रद्द होणार नाही तोपर्यंत हा सत्याग्रह साखळी पद्धतीने देशभरात युवक काँग्रेस करत राहणार आहे। आज 7वा दिवस आहे। युवक काँग्रेस इथे सत्याग्रह करते आहे। कालच्या दिवशी इरविन चौकामध्ये होतं, पण कालच्या दिवशी ते आंदोलन तिथे 14 एप्रिल असल्यामुळे तिथे नाही करता आलं। आज त्यांनी त्यांची जागा इथे शिफ्ट केलेली आहे आणि अख्ख्या देशामध्ये युवक काँग्रेस आंदोलन आणि सत्याग्रह करते आहे। त्याला सत्याचा आग्रह आहे। किसान म्हणजे शेतकऱ्यांचं जे ट्रेड डील मोदी सरकारनं साईन करून दिलं ते अतिशय घातक आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे। शेतकऱ्यांचं काही घेणं देणं सरकारले पडलं नाही आहे। शेतकऱ्यांची माती होते आहे पण सरकार वळून बघायला तयार नाही आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हे रक्त पडत आहे तरी सरकार बघायला तयार नाही आहे। जर त्यांना ते ट्रेड डील साईन करायचं आहे तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये जसा सबसिडी 60% सबसिडी मिळतो त्यांना शेतकऱ्यांना, हिचं आपल्याला त्या तुलनेत काहीच मिळत नाही आणि आपण त्यांच्यासोबत डील करतो आहे की या आणि तुमचं जे काही तुम्ही तिथे पिकवताय ते आमच्याकडे आणून पाडा। म्हणजे आमचे शेतकरी काय करणार? आपले या देशामध्ये राहणारे शेतकरी काय करणार? निस्तानुभूत होणार, बेरोजगार होणार, त्यांच्यापाशी पैसे उरणार नाही आणि हळूहळू सरकार मग शेतकऱ्याला म्हणणार की आम्ही तिथं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करू। हळूहळू ते शेतकऱ्यांच्या जमिनी पण घेणार आणि या सगळ्या अदानी अंबानीच्या गळ्याला बांधून देणार। या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे। हा सत्याग्रह आहे, हा पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आज मेळघाटचा दिवस होता, हो ना? आज मेळघाटचा दिवस आहे आणि मेळघाटमधनं इथे सगळी ही मंडळी तिथनं आलेली आहे, युवक मंडळी आलेली आहे आणि त्यांचा पण या सगळ्या गोष्टीला विरोध आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष कधी देईल याची वाट हे बघतायत आणि त्याच हिशोबाचा हा सत्याग्रह आहे। जय हिंद।